नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. एक अतिशय महत्त्वाची बातमी आपण बुलेटिनच्या सुरुवातीला पाहणार आहोत. संजय राऊत यांच्या अडचणींमध्ये आता वाढ होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे, कारण ईडीनं दाखल केलेल्या दोषारोप पत्रातनं महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. स्वप्ना पाटकर यांनी दिलेल्या जबाबाचा दोषारोप पत्रामध्ये समावेश करण्यात आलाय. संजय राऊत यांनी बेहिशेबी रक्कम चित्रपट आणि मद्य कंपनीमध्ये गुंतवल्याचा जबाब स्वप्ना पाटकर यांनी दिलेला आहे. राऊत यांनी राउटर्स एंटरटेनमेंट LLPची स्थापना केली. या कंपनीनं ठाकरे या चित्रपटाची निर्मितीही केली. या कंपनीमध्ये त्यांनी बेहिशेबी जी रक्कम आहे ती वळवल्याचा या जबाबामध्ये उल्लेख आहे. तसंच त्यांना मद्य कंपनीतही रस होता. त्यांनी 2021 मध्ये एक मद्य कंपनी घेतली आणि या व्यतिरिक्त राऊत यांनी बेहिशेबी पैसे त्यांचे कुटुंबीय आणि सहकाऱ्यांच्या नावे काढलेल्या बनावट कंपन्यांमध्ये गुंतवलेत, असं पाटकर यांनी ईडीला दिलेल्या जबाबामध्ये सांगितल्याचं आता समोर येताना दिसतंय. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रशांत, या स्वप्ना पाटकर यांच्या जबाबानंतर संजय राऊत यांचा पाय आणखी खोलात गेलाय की काय, अशीच जोरदार चर्चा सुरू आहे. प्रशांत, काय सांगता येईल या सगळ्याच्या बाबतीत? अजिंक्य, नक्कीच आपल्याला माहिती आहे की संजय राऊत यांनी ज्या पद्धतीनं प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी ईडीला 40 प्रश्नांचा जबाब देताना सुद्धा, म्हणजे प्रवीण राऊत यांना मी आतापासूनच ओळखतो, पत्राचा घोटाळा मला 2 वर्षात कळाला, आणि त्याचबरोबर किहीम या ठिकाणी घेतलेली जी जमीन आहे त्या जमिनीवरनं जे वारंवार उत्तरं दिलेले, आणखीन त्या उत्तरांना खऱ्या अर्थानं चपराक या जबाबानं मिळाली आहे असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. म्हणजे अलिबाग मधल्या मालमत्ता सुद्धा म्हणजे 2010-2012 दरम्यान खरेदी केली होती. 9 ते 10 कोटी रुपयाची ही जमीन फक्त 51 लाख रुपयात खरेदी केल्याचं धक्कादायक स्टेटमेंट स्वप्ना पाटकर यांनी दिलंय. आणि त्यांच्या स्टेटमेंटला सगळ्यात महत्व एवढ्यासाठी येत आहे की सगळे चेकने पैसे हे त्यांच्या खात्यातनं दिले गेलेले आहेत. आणि याच सगळ्या विषयामध्ये व्यवहारामध्ये संजय राऊत यांनी पुढाकार घेतला होता. त्यांचे पती सुजित पाटकर आणि संजय राऊत यांच्यामध्ये अनेक वेळा कॅश रोख रकमेचे व्यवहार, आणखी रोख रकमेची चर्चा झाली, याची माहिती समोर आली. प्रवीण राऊत यांना सामना कार्यालयामध्ये सुद्धा 2008 ते 2014 या कालावधीमध्ये स्वप्ना पाटकर या सामनामध्ये स्तंभलेखक म्हणून काम करत होत्या. आणि याच दरम्यान प्रवीण राऊत सुद्धा संजय राऊत यांना अनेक रोख रक्कम सुद्धा द्यायला यायचा. अशा वेळेस सुद्धा त्यांचा जो जबाब दिलाय, या जबाबाने अनेक नवीन प्रश्न निर्माण झाले. यांची उत्तरं संजय राऊत यांना द्यावी लागणार आणि त्यांचा पाय अधिक खोलात जाऊ शकतो असे आपल्याला स्पष्ट संकेत याच्यातनं दिसून येत आहे. अजिंक्य. बरं प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. ईडीच्या चौकशी दरम्यान धक्कादायक खुलासे आता होताना दिसत आहेत आणि या धक्कादायक खुलाशांनंतर संजय राऊत यांचा पाय आणखी खोलात जातोय की काय, अशी चिन्ह दिसत आहेत. स्वप्ना पाटकर यांनी ईडीला जो जबाब दिलेला होता त्या जबाबामध्ये काही धक्कादायक खुलासे करण्यात आलेले आहेत. त्यामुळे पाटकर यांच्या या जबाबानं संजय राऊत यांच्या अडचणी वाढू शकतात. पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कच्या मैदानाच्या बाबतीत अद्याप निर्णय झालेला नसताना आता शिवसेनेचं दसरा मेळाव्याबाबत एक नवं पोस्टर समोर आलेलं आहे. चलो शिवतीर्थ असं म्हणत सभा शिवाजी पार्कमध्येच होणार असं एक प्रकारे दाखवण्याचा या पोस्टरच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आलेला आहे. हिंदुत्वाची वज्रमूठ आता ताकद दाखवणारच, गद्दारांना क्षमा नाहीच, चलो शिवतीर्थ असा या पोस्टरवर उल्लेख आहे. महत्त्वाचं म्हणजे यावर बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेंचा फोटो दिसतोय. त्यामुळे दसरा मेळाव्याच्या माध्यमातून तेजस ठाकरे यांची राजकारणामध्ये एंट्री होणार की काय, अशा चर्चांना आता उधाण आलेलं आहे. दसरा मेळाव्याच्या आधीच उद्धव ठाकरे यांची तोफ मुंबईत धडाडणार आहे. ठाकरे यांचा आवाज संपूर्ण देशभर घुमणार असा हा मेळावा असणार आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरेंनी गटप्रमुखांचा मेळावा आयोजित केलाय. गोरेगावमधल्या नेस्को सेंटरमध्ये ही ठाकरे तोफ धडाडणार आहे. गेली अनेक वर्ष सत्ता असलेली मुंबई महानगरपालिका आपल्याच ताब्यात ठेवण्याचं एक मोठं आव्हान उद्धव ठाकरे यांच्या समोर आहे. आणि हे आव्हान तितकंसं सोपं नाहीये, कारण शिवसेनेतला शिंदे गट आता वेगळा होऊन तो भाजपसोबत सध्या सत्तेत आहे. उद्धव ठाकरेंच्या विरोधात भाजप आणि मनसेसह शिंदे गटाचं देखील मोठं आव्हान असणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे या गटप्रमुखांच्या मेळाव्यामध्ये नेमकं काय बोलतात याकडे सगळ्या शिवसैनिकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.
दसऱ्याआधी ठाकरे तोफ धडाडणार आहे। शिवसेनेचा जो ट्रेलर या मेळाव्यामध्ये दिसेल त्यामध्ये एकनाथ शिंदे आणि बंडखोरी या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात याकडे लक्ष असेल। यासोबतच हिंदुत्व आणि मराठीचा मुद्दा या भाषणामध्ये उद्धव ठाकरेंच्या निश्चितपणे असेल असं बोललं जात आहे। यासोबतच पक्षासह चिन्हासाठीची जी सध्या चढाओढ सुरू आहे, धडपड जी सुरू आहे, त्यावर नेमकं उद्धव ठाकरे काय बोलतात हे देखील महत्त्वाचं असेल। मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत। अमरावतीमध्ये ते आज दाखल झालेले आहेत। त्याबद्दलची ही दृश्य आपण सध्या आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत। राज ठाकरे हे आता अमरावतीमध्ये दाखल झालेले आहेत। चंद्रपुरात देखील ते दाखल झालेले होते आणि अनेक महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या त्यांनी गाठीभेटी घेतलेल्या होत्या। अमरावतीमध्ये देखील ते महत्त्वाचे जे पदाधिकारी आहेत मनसेचे आणि कार्यकर्ते जे आहेत त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत। पक्ष बांधणीच्या अनुषंगानं राज ठाकरे काही फेरबदल करतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगानं राज ठाकरे विदर्भातल्या या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये काही मोठे फेरबदल करतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। विशाल पाटील आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। विशाल, राज ठाकरे आता अमरावतीमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांचा पूर्ण दिनक्रम अमरावतीतला नेमका कसा असणार आहे, कोणाच्या गाठीभेटी ते घेणार आहेत, काय सांगता येईल त्याबद्दल? मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अमरावती शहरामध्ये आहेत। आता ते राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज यांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे अमरावती शहराच्या बाबतीत आढावा घेणार आहेत। पदाधिकाऱ्यांच्या बैठका ज्या आहेत त्या दुपारच्या सत्रामध्ये घेणार आहेत। मात्र आता काही ठिकाणी जे आहेत हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे भेटीगाठी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। याच्यातच आता या ठिकाणी राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे एका क्रिकेट अकॅडमीला सुद्धा भेट देणार आहेत। त्या ठिकाणी ते जाणार आहेत। आपण आता दृश्यांमध्ये जर पाहायला गेलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळ या ठिकाणी पोहोचलेले आहेत। यानंतरचा जो दिनक्रम आहे ते म्हणजे अमरावती शहराच्या बाबतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत आणि आज आणि उद्या अशा या बैठकींचं आयोजन जे आहे ते अमरावती शहरात करण्यात आलेलं आहे। त्यामुळे विदर्भामध्ये आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे ऍक्शन मोडमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात। अजिंक्य, बरं, विशाल, आणि नागपूर आणि चंद्रपूर या दोन्ही ठिकाणी भाजपचे जे स्थानिक नेते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांनी देखील राज ठाकरे यांची भेट घेतलेली होती। अमरावतीमध्ये देखील असंच काहीसं पाहायला मिळेल का? सद्यस्थितीला तरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अमरावती शहरामध्ये कुठच्याही भाजपच्या बड्या नेत्यांनी भेट घेतलेली नाहीये। मात्र संध्याकाळपर्यंत अशी शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही, त्यांना कोणीही भेटायला जे हे येऊ शकतं। मात्र आपल्याला माहिती आहे नागपूर आणि चंद्रपूर या दोन्ही शहरांमध्ये भाजपच्या नेत्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली, त्यांचं स्वागत जे ते शहरांमध्ये करण्यात आलं होतं। मात्र अमरावतीमध्ये सद्यस्थितीला तरी भाजपचा कोणी नेता जो आहे किंवा स्थानिक पदाधिकारी आहे हे त्यांच्या भेटीसाठी आलेले नाही आहेत। मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजचा त्यांचा पूर्ण दिवस हा काही ठिकाणी भेटीगाठींचा आणि दुपारच्या सत्रामध्ये बैठकांचं आयोजन जे आहे हे करण्यात आलेलं आहे। बरं विशाल, आणि यासोबतच विदर्भातल्या मनसेच्या पक्ष बांधणीच्या अनुषंगानं काही महत्त्वाचे फेरबदल करण्याची राज ठाकरे शक्यता आहे का? कारण नागपुरात देखील त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये नागपूरमधल्या कार्यकारिणीमध्ये काही बदल केलेले होते, तसेच काहीसे बदल इतर जिल्ह्यांमधल्या पक्षाच्या बांधणीच्या अनुषंगानं राज ठाकरे करतील असं सध्या तरी दिसतंय का? त्याची शक्यता व्यक्त होतीये का? नक्कीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे तशा पद्धतीचा एखादा निर्णय जो आहे तो घेण्याची शक्यता आहे। मात्र संपूर्ण ही बैठकीचा आढावा घेतल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी कशा पद्धतीनं काम केलंय, कुठच्या गोष्टींची त्रुटी राहिली किंवा कोणत्या गोष्टींची कामं त्यांनी केलेली आहेत या गोष्टींवरतीच सगळ्या गोष्टी अवलंबून असणार आहेत। सद्यस्थितीला आपल्याला माहिती आहे नागपूरमध्ये ज्या पद्धतीनं शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांच्या बाबतीत जी नाराजी होती ती नाराजी पाहता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नागपूर मनसे कार्यकारिणी जी आहे ही बरखास्त केली होती। आज अमरावती शहराचा ते आढावा घेणार। चंद्रपूरमध्ये तशा पद्धतीची त्यांनी कारवाई केली नव्हती, मात्र आज अमरावती शहरांचा ते आढावा घेऊन अशा पद्धतीचा निर्णय घेण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। अजिंक्य, बरं विशाल, आणि राज ठाकरे यांचं खूप जंगी स्वागत मनसेचे स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी करताना दिसत आहेत आपल्याला। विशाल, त्याबद्दल नेमकं काय सांगताय? नक्कीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं ठिकठिकाणी स्वागत जे आहे हे मनसे पदाधिकाऱ्यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। यादी मनसे अध्यक्ष राज ठाकरे शहरामध्ये आले होते, त्यांचं जंगी स्वागत जे आहे
हे केलं जात होतं. मुळात म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ओळख गर्दी जमवणारा नेता म्हणूनच ओळखली जाते आणि त्या ठिकाणी अनेक लोक जे आहेत हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं स्वागत करण्यासाठी किंवा त्यांचा एक फोटो काढण्यासाठी हे ठिकठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज अमरावती शहरामध्ये तशाच पद्धतीचं स्वागत जे आहे ते राज ठाकरेंचं झालं होतं. बर विशाल, असाच आमच्या सोबत राहा तू. आपण ही दृश्य दाखवूया न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना. मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. आज ते अमरावतीमध्ये आहेत आणि अमरावतीमधल्या मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या ते भेटीगाठी घेणार आहेत. काही महत्त्वाचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी संवाद साधत, त्यांच्याशी चर्चा करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगानं राज ठाकरे काही महत्त्वाचे निर्णय घेतात का मनसेच्या पक्ष बांधणीच्या अनुषंगानं, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुढची एक महत्त्वाची बातमी बघूया. राज ठाकरे यांच्या दौऱ्यावर शिवसेनेनं जोरदार टीका केली होती आणि या टीकेला आता मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. शिवसेना स्वतः शरद पवार यांच्या पिंजऱ्यातील मांजर बनलं असून संभाजीनगरमधील शिवसेनेचे नेते आउटडेटेड झाले असल्याचा टोला देशपांडेंनी लगावलाय. तर आम्ही मात्र आमचा पक्ष वाढवतोय, मात्र शिवसेना संपवण्याचं काम राष्ट्रवादी करतंय असा टोलाही त्यांनी जयंत पाटील यांना लगावलाय. पवार साहेबांच्या मांडीवर बसून त्यांच्या प्राणी संग्रहातल्या पिंजऱ्यातली मांजर झालेली आहे शिवसेना. त्यांनी आमच्याबद्दल बोलायची गरज नाही. स्वतःची शिल्लक राहिलेली सेना आहे ना, तेवढं त्यांनी वाचवावं. संभाजीनगरमधले सगळे आउटडेटेड नेते आहेत, ते दानवे असतील नाही तर खैरे असतील. आम्ही आमचा पक्ष वाढवतोय, पण राष्ट्रवादी शिवसेना संपवतोय त्याचं काय? त्याच्याबद्दल जयंत पाटील काय करणार आहेत हे पहिले त्यांनी बघावं. सन्मान्य राजसाहेबांचा धसकाच आहे शिवसेनेला आणि ती ज्या पद्धतीचा प्रतिसाद आपण काल चंद्रपूरला बघितला, नागपूरला बघितला, काल अमरावतीत बघितला, तो प्रतिसाद बघितल्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यामुळे अशा प्रकारची त्यांची वक्तव्य आहेत. कितीही शिवतीर्थावर तुम्ही दसरा मेळावा केला तरी मुळात विषय असा आहे की सन्मान्य बाळासाहेबांचे विचार आहेत का तुमच्याकडे? ते जर विचारच तुमच्याकडे नसतील तर असे मेळावे घेऊन तुम्ही देणार काय लोकांना? हिंदुत्वाचे विचार देणार आहात का? मराठी माणसाचे विचार देणार आहात का? तुम्ही देणार आहात राष्ट्रवादीच्या पवार साहेबांचे विचार. ते द्यायला दसरा मेळावा कशाला हवा आहे? ते कधी देऊ शकतात ते? दसरा मेळाव्याला आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत, मात्र अद्यापही शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थ मैदान मिळण्याची परवानगी मिळालेली नसल्यानं शिवसैनिक आक्रमक झालेत. मेळाव्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून शिवसेनेला तारखांवर तारखा मिळतायत. शिवसैनिक पालिका कार्यालयांचे उंबरे झिजवतायत, तरीही त्यांना परवानगी मिळत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे आता शिवसैनिकांचा संयम आता सुटत चाललाय. शिवाय दसऱ्याला आता अवघे 15 दिवस शिल्लक राहिल्यानं तयारी कशी करणार असा मोठा प्रश्न शिवसैनिकांसमोर उपस्थित झालाय. 16 तारखेला विधी खात्याकडे दसऱ्याच्या परवानगीबाबत वॉर्डने त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे, पण विधी खात्याकडनं आज मितीपर्यंत कोणताही निर्णय झालेला नसल्यामुळे आम्हाला या दसऱ्याच्या परवानगीचं तुम्हाला आत्ताच्या घडीला उत्तर देता येणार नाही. ही भूमिका सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे ठरवतील का त्याप्रमाणे सांगितलं जाईल. पण शिवसेनेचा एक उपनेता किंवा शिवसैनिक या नात्याने आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत. निर्णय कोणताही असून दे, पण दसऱ्याचा मेळावा ज्या प्रकारे शिवसेना प्रमुखांचे विचार ऐकण्याकरता सगळे जण आतुरतेने वाट बघायचे, आजच्या या परिस्थितीमध्ये सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांचे विचार आणि त्यांच्या दसऱ्याचं सोनं आम्हाला त्यांच्यावर लुटायचं आहे. या प्रशासनावर आमचा काडीचा विश्वास नाही आणि त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं होतं की विधी खात्याचं काय मत आहे किंवा कोणत्या पद्धतीने पत्र आणि कधी व्यवहार तुम्ही केलेला आहे याचा आम्हाला लेखी तपशील द्या. आता इथे विभाग अधिकाऱ्यांकडे आल्यानंतर त्यांनी लेखी पत्र आम्हाला दिलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीमध्ये दाखल होणार आहेत आणि या दिल्ली दौऱ्यादरम्यान ते केंद्रीय निवडणूक आयोगात देखील जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सदनात अनेक रूम्स बुक करण्यात आलेल्या आहेत. शिंदे गटातील 40 आमदारही दिल्लीला जाणार असल्याची माहिती मिळतेय. यासोबतच विविध रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काही केंद्रीय मंत्र्यांची भेट घेण्याचीही शक्यता आहे.
वेदांता फॉक्सकॉन प्रकरणानंतर महाराष्ट्र सरकार आता फ्रंट फूटवर आल्याचं दिसतंय. गुजरात निवडणुकीसाठी आता भाजपनं कंबर कसली आहे. राज्यातल्या भाजपच्या काही महत्त्वाच्या नेत्यांकडे गुजरात निवडणुकीची जबाबदारी देण्यात आलेली आहे. मुंबईतल्या काही भाजप नेत्यांकडे सुरतची जबाबदारी दिली आहे, तर राज्यातल्या इतर भाजप नेत्यांकडे गुजरातच्या विविध भागांची जबाबदारी देण्यात आलेली आहे. उत्तर प्रदेश आणि गोवा निवडणुकीनंतर आता भाजपचे राज्यातले नेते गुजरातसाठी कामाला लागणार आहेत. भाजपच्या राज्यातल्या नेत्यांची नुकतीच एक बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये गुजरात निवडणुकीसाठी सज्ज व्हा असे आदेश भाजपच्या नेत्यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. उत्तर प्रदेश आणि गोवा निवडणुकीच्या प्रचारासाठी देखील भाजपचे राज्यातले काही नेते गेलेले होते. तशाच पद्धतीनं राज्यातल्या महत्त्वाच्या भाजपच्या नेत्यांवर गुजरात निवडणुकीची जबाबदारी दिली जाते. मध्य प्रदेशात केंद्र सरकारनं आणलेल्या चित्त्यांवरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये आरोपांच्या फैरी झडू लागलेल्या आहेत. चित्ते आणले म्हणजे विकास होतो का असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केलेला होता. त्यावरून भाजपनं आता विरोधकांवर हल्लाबोल केलाय. मुंबईतल्या राणीच्या बागेत पेंग्विन आणून मुंबई आणि महाराष्ट्राचा विकास झाला का असा प्रतिसवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केलाय. गेल्या 2.5 वर्षात महाराष्ट्राचा विकास ठप्प झाल्याची टीका सुद्धा त्यांनी केलेली आहे. आता चित्ते आले, ठीक आहे, चित्ते वाढावेत हेही ठीक आहे, त्याच्यातनं पशुधन काय व्हायचं ते व्हावं, पण ह्याच्यातून काही रोजीरोटीचा प्रश्न सुटणार नाही. त्याच्याऐवजी वेदांताचं काय होणार आहे ते सांगा. त्याच्याऐवजी तरुणांच्या हाताला नोकरी मिळण्याच्या करता अजून किती कोटी लाख कोटीची गुंतवणूक येणार आहे ते त्याच्याबद्दल त्या ठिकाणी सांगा. रोजगार येत नाही, फॉक्सकॉन वेदांताचं बघा असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणतायत. पेंग्विन आल्याने मग विकास येतो का? पेंग्विन आल्याने विकास येतो का? आज काय परिस्थिती आहे मुंबईची, काय परिस्थिती आहे महाराष्ट्राची? ठाण्यामध्ये आता चक्क वाचनालयावरनं शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. शिवगर्जना प्रतिष्ठान वाचनालयाच्या बॅनरवरून हा वाद झाला होता. बॅनरवरील एकनाथ शिंदे यांच्या फोटोला ठाकरे गटानं आक्षेप घेतला. खासदार राजन विचारे यांनी या संदर्भातला आक्षेप घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा मोठे झाले का असा खोचक टोला लगावला. तसंच बाळासाहेबांपेक्षा इतरांचे फोटो लावणं कितपत योग्य आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. जर बघितलं बाळासाहेबांचा फोटो एवढासा छोटा आणि आपल्या दिघे साहेबांचा पण छोटा फोटो आणि यांचा फोटो मोठा. अरे काय जरा लाज वाटायला पाहिजे. बाळासाहेबांपेक्षा तुम्ही मोठे झाले का? आणि किती दिवस असं नाटकं सुरू करणार सांगा मला. आज या ठाणे शहरामध्ये ज्या शिवसैनिकांनी यांना निवडून दिलं, यांना नगरसेवक केलं, यांना आमदार केलं, यांना मंत्री केलं. एकीकडे दसरा मेळाव्यावरनं राजकारण सुरू असताना आता कल्याणमध्ये शिंदे समर्थक आणि शिवसेना समर्थकांमध्ये एक नवा वाद पेटलाय. कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्र उत्सव कोण साजरा करणार यावरून शिंदे समर्थक आणि शिवसेना समर्थक आमने सामने आले. कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर गेल्या 54 वर्षांपासून शिवसेनेकडून नवरात्रोत्सव साजरा केला जातो. मात्र आता शिंदे समर्थकांनी दुर्गाडी किल्ल्यावर परवानगीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केलेला आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्यापाठोपाठ आता कल्याणमध्ये नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठी रस्सीखेच पाहायला मिळतेय. दरम्यान आता शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटापैकी तिथं कुणाला परवानगी मिळते हे देखील पाहावं लागेल. मात्र या वादामुळे कल्याण शहरात शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट असा एक नवा वाद पेटलेला आहे. कल्याणकरांच्या एक मानाचं स्थान या उत्सवाचं, कारण शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेली कल्याणभूमी हा दुर्गाडी किल्ला आहे आणि दुर्गाडीचा उत्साह होणारच. आणि आम्ही या उत्सवासाठी 29/8 परवानगी सन्माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे मागितलेली आहे
आणि आम्हाला ती परवानगी मिळेल असं आम्हाला वाटतं. 5 ते 6 लाख भाविक तिथे 9 दिवसात दर्शनासाठी येत असतात. हे कल्याणच्या पंचक्रोशीतील सर्व लोक आवर्जून या उत्सवाला भेट देतात. एक जागृत देवस्थान आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावरती येऊन गेलेले आहेत. तो उत्सव करण्याची संधी मला भेटावी म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितलेली आहे. पुढची एक अतिशय महत्त्वाची बातमी बघूया. जव्हारमधल्या धारणहट्टी इथल्या 2 अल्पवयीन मुलींची 500 रुपयांना विक्री करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. अहमदनगरच्या एका मेंढपाळानं या दोन्ही मुलींची खरेदी केल्याची माहिती असून 8 वर्षीय मोठी मुलगी ही त्या मेंढपाळाकडे गेल्या 3 वर्षांपासून तर दुसरी 6 वर्षीय मुलगी गेल्या वर्षभरापासून त्याच्याकडे बालमजुरी करतायत. श्रमजीवी संघटनेनं पुढाकार घेतल्यानंतर मुलींना खरेदी केलेल्या मेंढपाळाच्या विरोधात जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या दोघींपैकी मोठ्या मुलीचा शोध लागला असून 6 वर्षीय मुलीचा पोलिसांकडून अद्याप शोध सुरू आहे. या प्रकरणामध्ये तपासानंतर पुढची कारवाई केली जाईल अशी माहिती जव्हार पोलिसांकडून देण्यात आलेली आहे. औरंगाबाद खंडपीठानं टीईटी घोटाळा प्रकरणी शिक्षकांना मोठा दिलासा दिलाय. शिक्षकांचं वेतन थांबवणं हा त्यांच्या कुटुंबियांवर अन्याय करणं आहे. त्याचबरोबर येत्या काळामध्ये दिवाळीचा सणवार असणार आहे आणि या घोटाळ्याबाबत शासनाकडून अद्याप स्पष्टता दिसत नाही असं म्हणत या शिक्षकांची वेतन वाढ रोखू शकता पण वेतन थांबवू नका असे निर्देश कोर्टानं दिलेले आहेत. त्यामुळे या शिक्षकांचा पगार सुरू राहणार आहे. औरंगाबाद खंडपीठामध्ये ज्या 200 याचिका दाखल झालेल्या आहेत या याचिकाकर्त्या शिक्षकांनाच हा दिलासा देण्यात आलेला आहे. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी घोटाळा प्रकरणी राज्य शासनानं या घोटाळ्यातल्या शिक्षकांचं वेतन थांबवण्याचं ठरवलेलं होतं. याची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली होती. या विरोधात काही शिक्षकांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये धाव घेतलेली होती. या प्रकरणाची पुढची सुनावणी आता 19 नोव्हेंबरला होणार आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. सिद्धार्थ, काय नेमकी माहिती? टीईटी प्रकरणामध्ये जे दोषी शिक्षक आढळले होते त्यांच्यासाठीचा हा दिलासा आहे. दिलासा जरी असला तरी हा अंतरिम दिलासा आहे, कारण पुढची सुनावणी होईपर्यंतचा हा आदेश आहे. आणि या आदेशामध्ये कोर्टाने असं म्हटलेलं आहे की एखाद्या वेळेस शिक्षकांना तुम्ही वेतन वाढ देऊ नका, मात्र त्यांचं वेतन जे नियमित वेतन आहे ते वेतन त्यांना देण्यात यावं. आणि येणाऱ्या जी सुनावणी आहे त्या सुनावणीमध्ये काय निर्णय होईल त्यानुसार जो आहे पुढचा निर्णय घेतला जाईल. एकंदरीत आपल्याला माहित आहे की टीईटीच्या जवळपास 7,880 शिक्षकांवर ही कारवाई होणार आहे आणि त्यांच्यावर ज्या पद्धतीने त्यांनी खोटी प्रमाणपत्र देऊन वेतनवाढ घेतलेली ती वेतनवाढ रोखली जाऊ शकते. मात्र त्यांचं मूळ वेतन जे आहे ते वेतन थांबण्यात येऊ नये आणि जे काही ज्यांनी वेतन खोटं कागदपत्र देऊन दिलेलं आहे त्याच्या वसुलीचे सुद्धा शासनाने आदेश दिलेले आहेत ज्यांनी वेतन उचललेलं आहे. तर त्याबद्दल कोर्टाने आणखी कसल्या पद्धतीचं मत व्यक्त केलेलं नाही. मात्र येणाऱ्या जी सुनावणी आहे त्या सुनावणीमध्ये कायमचा आदेश सरकार देऊ शकतं, कोर्ट देऊ शकतं. त्यानुसार आता शिक्षकांना दिलासा जरी मिळाला तर हा काही काळापुरता दिलासा आहे. बरं सिद्धार्थ, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. मोबाईल ॲपच्या माध्यमातून अवैध कर्ज वितरण आणि त्यातून ग्राहकांची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी आरबीआयनं पुढाकार घेत गुगल सोबत चर्चा केली आहे. याला यश आलं असून आता गुगलनं येत्या काही दिवसात तब्बल 2000 लोन ॲप्स प्ले स्टोअरमधनं हटवलेले आहेत. या लोन ॲप्समुळे आतापर्यंत अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय तर काहींनी आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत. या ॲप्समुळे कर्ज घेणाऱ्यांची सगळी माहिती, फोटो, चॅट्स लोन देणाऱ्या कंपन्यांकडे जात असतात. कर्जाच्या हप्त्यांसाठी ग्राहकांना ब्लॅकमेल करण्यापर्यंत देखील यांची मजल जात असते आणि यातूनच अनेक जण आयुष्य संपवण्यापर्यंत टोकाचं पाऊल उचलतात. गुगलनं 2000 ॲप्स जरी प्ले स्टोअरवरनं हटवलेल्या असल्या तरी अजून सुद्धा अशा अनेक लोन ॲप्स उपलब्ध आहेत आणि त्यांच्या बाबतीत सुद्धा लवकरात लवकर निर्णय घेण्याची गरज आहे. पुढची बातमी पुण्यातली आहे. खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून पुण्यामधल्या सहकार विभागातल्या एका अधिकाऱ्यानं आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीला आलाय.
गणेश शंकर शिंदे असं आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे. सहकार विभागात ते अधिकारी पदावर काम करत होते. फरासखाना पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र हे कर्ज शिंदे यांनी मुंबईहून पुण्याला बदली व्हावी म्हणून देण्यासाठी घेतल्याची चर्चा सुरू आहे. पोलिसांनी मात्र तपासामध्ये जे समोर येईल त्यानुसार कारवाई करू असं सांगितलेलं आहे. पुण्यात सहकार विभागातील अधिकाऱ्याची आत्महत्या. बदलीसाठी काढलं लाखोंचं कर्ज. सावकाराच्या जाचाला कंटाळून संपवलं जीवन. पुण्यातील सहकार विभागातील अधिकारी गणेश शिंदे आज आपल्यात नाहीयेत. खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून त्यांनी आपलं जीवन संपवलंय. त्यांनी कर्ज कशासाठी घेतलं होतं तर खात्यांतर्गत बदलीसाठी शिंदेंनी वेगवेगळ्या 3 सावकारांकडून कर्ज घेतल्याचा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केलाय. क्लासवर अधिकारी असलेल्या गणेश शिंदे यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांनी ही आत्महत्या बदलीसाठी कर्जानं घेतलेले पैसे परत फेडताना आल्यामुळे केल्याची चर्चा त्यांच्या नातेवाईकांमध्ये. अधिकृतरित्या अजूनही पोलिसांकडे याबाबत कुणीही तक्रार दिलेली नाही. मात्र तपासामध्ये जर ही बाब समोर आली तर त्यावर कारवाई करू असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात जर खरंच बदलीसाठी हे कर्जानं पैसे घेण्यात आलेले असतील तर मात्र राज्यातली व्यवस्था ही कशा पद्धतीने चालली जाते, बदल्या या पैशांनी कशा होतात याचं हे स्पष्ट उदाहरण असेल. या संदर्भातली सुसाईड नोटही त्यांनी लिहून ठेवली आहे. त्यांच्या आत्महत्येनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून 4 जणांना अटक करण्यात आली आहे. ते सर्व त्या सुसाईड नोटचं अवलोकन केलं असताना त्यामध्ये काही खाजगी सावकार त्यांचे मित्र नातेवाईकांनी त्यांच्याकडनं पैसे घेतले होते आणि त्यांच्याकडून ह्या मैतानी पैसे घेतले होते आणि त्यानंतर त्याने पैसे त्यांना फेडता न आल्यामुळं आणि त्यांच्या तगादाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची त्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं होतं. एकूण आम्ही 7 लोकांविरुद्ध फिर्याद दाखल केलेली आहे आणि एकूण आम्ही 4 लोकांना अटक केलेली आहे आणि आज कोर्टात प्रोड्यूस करीत आहोत. बदल्यांसाठी खरंच लाखो रुपयांचं रेट कार्ड आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. की अमुक पद मिळावं म्हणून अधिकारी किंवा कर्मचाऱ्याच्या मध्ये अमेकमेका लागणार, त्यांच्यामध्ये तशी स्पर्धा लागणार आणि त्यासाठी मी कोणत्याही स्तराला जातील अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून यामध्ये जसे नियम आहेत तसे सुप्रीम कोर्टचे आदेश पण आहेत. बदलीसाठी लाखो रुपयांचे व्यवहार होतात का आणि असे व्यवहार होत असतील तर आपली सरकारी यंत्रणा इमानदार कशी राहील असा सवाल विचारला जातोय. वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आपण पाहतो ही दृश्य. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अमरावतीच्या मोझरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि राज ठाकरे मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सोबत चर्चा सुद्धा करणार आहेत. मनसेच्या पक्षबांधणीच्या अनुषंगानं विदर्भात काही फेरबदल मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे करतील अशी जोरदार चर्चा होतीच. त्या अनुषंगानं नागपुरात त्यांनी काही बदल केले सुद्धा. मात्र चंद्रपूर आणि अमरावतीमध्ये राज ठाकरे मनसेच्या पक्षबांधणीच्या अनुषंगानं आढावा घेत आहेत. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया. विशाल पाटील आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या. विशाल, राज ठाकरे अमरावतीमधल्या मोझरीमध्ये आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणांना ते भेट देत आहेत. सोबतच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी ते चर्चा देखील करतायत. या राज ठाकरे यांच्या दौऱ्याला, विदर्भ दौऱ्याला विशेष महत्त्व मिळालेलं आहे. विशाल, या सगळ्याबद्दल नेमकं काय सांगताय? नक्कीच अजिंक्य, मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावरती आहेत आणि ते आज अनेक ठिकाणी भेटीगाठी भेट देताना आपल्याला पाहायला मिळतात. आता इनोव्हेटिव्ह माइंड्स स्कूल ऑफ एक्सलन्स या शाळेला त्यांनी भेट दिलेली आहे. थोड्याच वेळात ते या क्रिकेट अकॅडमीला सुद्धा भेट देणार आहेत. एकंदरीत जर राज ठाकरेंचा आपण हा विदर्भ दौरा जर पाहिला तर अनेक ठिकाणी त्यांनी भेटीगाठी दिलेल्या आहेत. पदाधिकाऱ्यांकडून ते पक्ष बांधणीच्या बाबतीत आढावा सुद्धा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विदर्भ दौऱ्यात फक्त मनसेच्याच नेत्यांच्या भेटीगाठी नाही तर इतर मान्यवरांच्या सुद्धा प्रमुख शहरांमधल्या भेटीगाठी घेतलेल्या आहेत. त्यानंतर भाजप नेत्यांच्या सुद्धा त्यांनी भेटीगाठी घेतलेल्या आहेत. त्यामुळे एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा भेटीगाठींमुळेच हा विदर्भ दौरा अधिक चर्चेत राहिलेला आहे. जिंक्य बरोबर. विशाल, या सगळ्या अपडेट्स तर आपण सातत्यानं जाणून घेणारच आहोत. मात्र आपण ही दृश्य दाखवूया न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना. राज ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर आहेतच आणि अमरावतीमध्ये ते सध्या आहेत. अमरावतीतल्या मोझरीमध्ये ते सध्या आहेत. मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सोबत ते पक्ष बांधणीच्या अनुषंगानं चर्चा देखील करणार आहेत. पुढची बातमी बघूया. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीमध्ये दाखल होणार आहेत आणि या दौऱ्यामध्ये ते केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये देखील जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सदनात अनेक रूम्स बुक करण्यात आलेल्या आहेत. शिंदे गटातले 40 आमदार सुद्धा दिल्लीला जाणार असल्याची माहिती मिळते. राज्यातले विविध रखडलेले विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शिंदे केंद्रीय मंत्र्यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. आणि मला खात्री आहे की देशाच्या तरुणाईच्या समोरचे आयडॉल म्हणून नरेंद्रजी मोदी काम करत असताना महाराष्ट्राच्या युवकांना देखील फार मोठा रोजगार देतील याची मला पूर्ण खात्री आहे. पण ज्या पद्धतीनं आदित्य ठाकरे तुमच्यावर टीका करतात, रत्नागिरीत आले, त्यांनी सभा घेतली, त्यांनी म्हटलं की उद्योग मंत्री पूर्वी होते आणि उद्योग आल्यावर त्यांच्या हातातूनही उद्योग चालला गेला, फॉक्सवॅगन चालला गेला, वेदांता चालला गेला, असे उद्योगमंत्रींनी राजीनामा देण्याची गरज आहे. एक महत्त्वाची गोष्ट आहे की स्वतःचं वाईट असलेलं खापर दुसऱ्यावर फोडणं हे कोण फोडतात अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. चांगलं झालं तर ते आमच्या कालावधीमध्ये आम्ही निर्णय घेतला होता म्हणून झालं आणि वाईट झालं तर ते शिंदे फडणवीस सरकारमुळे झालं. अशा पद्धतीची एक प्रवृत्ती महाराष्ट्रामध्ये वाढते. आणि माझ्याकडे सभा नव्हती, कॉर्नर मिटिंग होती. म्हणजे साळवी स्टॉप म्हणून जो माझ्या मतदारसंघाचा एक भाग आहे, म्हणजे खुलासा करून सांगतो की एका स्विमिंग पूलच्या बाजूचा तिथे एक 2-2.5 हजार लोक अख्ख्या कोकणातनं निर्माण करून फार मोठी सभा झाल्याच्या आविर्भावामध्ये काही लोक वावरत आहेत. पण येत्या 15 दिवसामध्ये एकनाथ शिंदेसाहेब रत्नागिरीमध्ये येत आहेत आणि तालुक्याचा किती हजाराचा मेळावा होतो हा अख्खा महाराष्ट्र आणि देश बघेल एवढी ताकद शिंदेसाहेबांची आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की टीका करणं, आता शेवटी कार्यकर्ते ते सैराभैरा पळत आहेत, शिंदेसाहेबांच्या मागणं जे पळत आहेत त्यांना कुठेतरी मॉरल सपोर्ट द्यायचा, त्यांना कुठेतरी थांबवायचं, यासाठी ह्या सगळ्या गप्पा आहेत. आज मुंबईमध्ये गोरेगावमध्ये मोठी बैठक आहे, सगळ्या प्रमुखांची बैठक बोलली मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वी. काय वाटतं, आधी काही फरक पडेल? ते फरक पडण्यापेक्षा ठीक आहे, त्यांनी जी बैठक घेतली आहे ती जे कोण गटप्रमुख असतील त्यांना कन्व्हिन्स करणार असतील, आता कुठे इकडे जाऊ नका तिकडे जाऊ नका. पण शिंदेसाहेब देखील स्वतः, मी अगदी जबाबदारीने सांगतो की पुढच्या 8-15 दिवसामध्ये शिंदेसाहेब स्वतः विधानसभा मतदारसंघानिहाय मुंबई महानगरपालिकेतल्या जनतेला भेटणार आहेत. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतः शाखांमध्ये जाणार आहेत. जनता दरबारसारखे कार्यक्रम त्या ठिकाणी घेणार आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की शिंदेसाहेबांचं नेतृत्व जे आहे हे नुसत्या महाराष्ट्रानं नाही, देशातल्या शिवसेनेनं आता मान्य केलेलं आहे. एक ओळख परेड होणार होती, कधी अशी चर्चा होती. 23 सप्टेंबरला निवडणूक आयोगामध्ये सुनावणी आहे शिवसेनेच्या चिन्हासंदर्भात आणि शिवसेनेच्या हक्कासंदर्भात, शिवसेना कोणाच्या हक्काची, त्या संदर्भाने या सगळ्या हालचाली. कारण की आज दिल्लीत एक सगळ्या राज्यप्रमुखांची देखील बैठक आहे. नाही, कालपासून जे आम्ही आपल्या माध्यमातूनच ऐकतोय किंवा बघतोय की आमची ओळख परेड होणार आहे, पण आम्हाला अजूनपर्यंत कोणीच सांगितलं नाही की दिल्लीमध्ये तुमची ओळख परेड होणार आहे. पण आम्ही जे आलो ते आमच्या कामासाठी आलो आहे. शिंदेसाहेब मुख्यमंत्री म्हणून येत आहेत, त्यांच्या कामासाठी येत आहेत. ओळख परेड आणि निवडणूक आयोग किंवा सुप्रीम कोर्ट याच्याशी कसलाही संबंध नाही. पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं आज मुख्यमंत्री येत आहे आणि ते इथे राज्यप्रमुखांची बैठक घेत आहे, का दिल्लीत का बैठक होत आहे? दिल्ली हे देशाच्या राजकारणाचं मोठं सत्ता केंद्र आहे. दिल्लीमध्ये जे काय घडतं त्याचे पडसाद हे प्रत्येक राज्यामध्ये उमटत असतात आणि दिल्ली हे सेंट्रल प्लेस आहे. त्याच्यामुळं अनेक राज्यातले राज्यप्रमुख जर शिंदेसाहेबांना येऊन दिल्लीमध्ये भेटणार असतील आणि शिंदेसाहेबांचं समर्थन करणार असतील त्याच्यामध्ये काय वावगं आहे असं मला वाटत नाही. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते, ती बघूया. राजू श्रीवास्तव यांचं निधन झालं. याच संदर्भातल्या अधिक अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सध्या. प्रशांत, राजू श्रीवास्तव यांचं निधन झाल्याची माहिती आता समोर येते, काय नेमक्या याबद्दलच्या अपडेट्स? अतिशय दुःखद ही या प्रकारची माहिती पुढे आलेली आहे. एम्स मध्ये गेल्या 42 दिवसापासून कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्यावरती उपचार सुरू होते. पहिले साधारणतः 10 ते 12 दिवस त्यांची उपचाराची साथ नव्हती. त्यानंतर दरम्यानच्या काळात डॉक्टरांनी माहिती दिली त्यांनी उपचारांना साथ द्यायला सुरुवात केली आहे. पण आज सकाळी अचानक ही बातमी पुढे आलेली आहे की कॉमेडियन राजू श्रीवास्तव हे
यांचं निधन झालेलं आहे, उपचारादरम्यान निधन झालेलं आहे. त्यांना श्वासोश्वासाच्या त्रासाप्रसंगी त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. प्रशांत, पण गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती सुधारत होती अशा बातम्या समोर येत होत्या. उपचारांना ते प्रतिसाद देत आहेत असं देखील समजलं होतं. त्याबद्दल नेमकं काय सांगताय? महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर एम्समध्ये जेव्हा त्यांना दाखल करण्यात आलं होतं तेव्हा ते उपचाराला साथ देत नाही अशा प्रकारची माहिती पुढे आली होती. त्यानंतर त्यांना बऱ्याच दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये व्हेंटिलेटरतून त्यांना काढण्यात देखील आलं होतं आणि ते उपचाराला साथ देत आहे आणि त्यांची प्रकृती सुधारत आहे अशा प्रकारची माहिती एम्समधील वैद्यकीय तज्ज्ञांनी आणि डॉक्टरांनी दिली होती. त्यानंतर त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून सतत उपचार सुरू होते. एम्समध्ये देखील ते त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण आज सकाळी ही माहिती पुढे आली की त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे. ते 62 वर्षाचे होते आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीने त्यांना उपचाराला साथ दिली अचानक आज अशा काय घडामोडी घडल्या त्याच्यामुळे त्यांना त्यांचं दुःखद निधन झालं यावरती निश्चितपणे आता वैद्यकीय तज्ञ माहिती देतील. पण या घडीला हे अत्यंत दुःखद आहे की राजू श्रीवास्तव कॉमेडियन यांचं दुःखद निधन झालेलं आहे. प्रशांत, त्याचबद्दलचा एक पुढचा प्रश्न विचारायचा होता. एम्स रुग्णालय प्रशासनानं या संदर्भातली काही माहिती आता दिली आहे का? या संदर्भात निश्चितपणे एम्स रुग्णालयाच्या वतीनं माहिती देण्यात येईल. सध्या या संदर्भात एम्सच्या वतीने एम्स रुग्णालयाच्या वतीनं काही कुठल्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही आहे. पण हे महत्वाचं आहे की ज्या पद्धतीनं माहिती मिळते की ते दरम्यानच्या काळात त्यांना उपचारांना साथ होती. पण आता ज्या पद्धतीनं परवा देखील या संदर्भात स्पष्ट करण्यात आलं होतं की राजू श्रीवास्तव यांची प्रकृती सुधारत आहे. पण आज अशा कुठल्या काय घडामोडी घडल्या आणि कशा प्रकारे त्याच्या प्रकृतीने साथ सोडली या संदर्भात निश्चितपणे वैद्यकीय तज्ज्ञ किंवा एम्सचे डॉक्टर निश्चितपणे यावरती उत्तर देतील. होऊ शकते या संदर्भात मेडिकल बुलेटिन देखील जारी करण्यात येईल. पण सध्या या संदर्भात त्याच्या कुठल्या माहिती पुढे आली नाहीये. पण निश्चितपणे एम्स रुग्णालयाच्या वतीनं माहिती देण्यात येईल हे स्पष्टपणे बोलता येईल. बरं प्रशांत, असंच आमच्या सोबत राहा. आपण न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना ही बातमी पुन्हा एकदा सांगूया, दाखवूया. कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं निधन झालेलं आहे. वयाच्या 58व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. त्यांच्या कुटुंबियांकडनं या निधनाच्या बातमीला आता दुजोरा देखील दिला गेलेला आहे. दिल्ली एम्समध्ये ते 10 ऑगस्टला दाखल झालेले होते रुग्णालयात. जिममध्ये वर्कआउट करताना त्यांना छातीत दुखू लागलेलं होतं. ते त्यानंतर खाली कोसळले होते आणि त्यांना रुग्णालयात दाखल केलं गेलेलं होतं आणि 10 ऑगस्टपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मध्यंतरीच्या काही काळामध्ये ते उपचारांना प्रतिसाद देखील देत असल्याच्या बातम्या समोर आलेल्या होत्या. यासोबतच त्यांना शुद्ध देखील आलेली होती. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा त्यांची प्रकृती खालावल्याचं समोर आलेलं होतं. पण कुटुंबियांकडनं सातत्यानं याविषयीची अपडेट दिली जात होती. राजू श्रीवास्तव निश्चितपणे बरे होतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केलेला होता. राजू श्रीवास्तव यांचे जे फॅन आहेत त्यांनी देखील आशा बाळगलेली होती की त्यांचा जो लाडका कॉमेडियन आहे तो या सगळ्या परिस्थितीवर मात करेल आणि व्यवस्थित बरा होऊन पुन्हा एकदा आपल्यासमोर येईल. पण ही दुर्दैवाची बातमी आत्ता समोर येताना दिसतेय. गेल्या 42 दिवसांपासून राजू श्रीवास्तव यांच्यावर उपचार सुरू होते. पण आज त्यांच्या निधनाची ही दुःखद बातमी समोर आलेली आहे. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेतच. प्रशांत, राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबियांकडून या संदर्भातली नेमकी काय माहिती दिली गेली आहे? प्रशांत यांच्याकडे आपण जाणारच आहोत. मात्र तत्पूर्वी आपण या संदर्भातल्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर सर आहेत आपल्यासोबत सध्या. त्यांच्याकडनं या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. दिलीपजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. खरं तर अतिशय दुर्दैवाची, दुःखद अशी ही बातमी समोर आली राजू श्रीवास्तव यांच्या निधनाची. आपली पहिली प्रतिक्रिया? अतिशय वाईट वाटलं, अतिशय वाईट वाटलं. कारण ज्या पद्धतीने त्यांनी आपलं करिअर आखलं, ग्राफ आखला आणि त्याचं असं अचानक म्हणजे व्यायामशाळेत जातो काय, त्याचा तिकडे अपघात होतो काय, म्हणजे जो अपघातच म्हटलं पाहिजे. तो हार्ट अटॅक आला आणि तो पडला आणि पुढे जे काही घडलं आणि गेले काही दिवस तो ज्या पद्धतीने मृत्यूशी झुंज देत होता, असं वाटलेलं की त्याच्यातून तो नक्की बाहेर पडेल. एक आशा निर्माण झालेली, एक असं त्या पद्धतीने उपचार सुरू होते आणि
ज्या पद्धतीने त्याला ट्रीटमेंट मिळत होती आणि प्रतिसाद मिळत होता असं वाटलेलं की त्याच्यातून तो बाहेर येईल, परंतु आता जी बातमी आली ती बातमी नक्कीच हळहळ वाटणारी अशी आहे. कारण देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक जण मुंबईत आले आणि वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर केला. तसाच राजू आला उत्तर प्रदेशमधनं मुंबईत आला आणि त्याने ज्या पद्धतीने आपल्या गुणाला जिथे जिथे जशी संधी मिळेल त्या पद्धतीने तो स्वतःला घडवत गेला. म्हणजे एक आदर्श व्यक्तिमत्व असं मी म्हणेन की एखाद्याने एखाद्या क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी राजू श्रीवास्तव हा कसा आदर्श असायला पाहिजे. पॉझिटिव्हिटी, आपल्या गुणवत्तेला न्याय मिळेल अशा पद्धतीने पावलं टाकणं आणि यश मिळाल्यानंतर सुद्धा कसं जमिनीवर पाय ठेवणं. मला आजही आठवते लोखंडवाला कॉम्प्लेक्स मध्ये त्यांनी जेव्हा घर घेतलं तेव्हा त्यांनी घरी आम्हा काही जणांना बोलवलेलं आणि कुठेही त्याच्या वागण्यामध्ये दर्पण होता की मी लोखंडवाला कॉम्प्लेक्स निघून पोचलो. म्हणजे तो तारीखवर सांगत आहे, मी 1982 साली कोणत्या तारखेला मुंबईमध्ये दादर रेल्वे स्टेशनवर उतरलो आणि कशा पद्धतीने मी मुंबई पाहिली आणि मुंबईमध्ये स्वतःला कशा पद्धतीने घडवलं हे ज्या तन्मयतेने, ज्या आत्मीयतेने आणि ज्या डिटेल्सपणे तो जेव्हा त्यांनी सांगितलं होतं ना, मला अजून ते लक्षात आहे. आणि मला बातमी आता कळल्याबरोबर ना माझ्या अंगावर काटा उभा राहिला की काय माहितीये कसं आहे की ठीक आहे आता ते जे घडलं, आता जे घडायला नको होतं आणि वयाच्या 98 त्याला अशा पद्धतीने मृत्यू येणे ज्यांनी लोकांना हसवलं, स्वतःची एक स्टाईल डेव्हलप केली. नाही दिलीपजी, याच संदर्भातला खरं तर मी पुढचा प्रश्न तुम्हाला विचारणार होतो की स्टँडअप कॉमेडीला ज्यांनी भारतामध्ये खऱ्या अर्थानं ओळख मिळवून दिली त्या अनेक लोकांपैकी एक राजू श्रीवास्तव देखील होते. स्टँडअप कॉमेडी त्यामुळे जास्त बघायला लोक लागले, आवडायला लागली लोकांना, एक वेगळा जॉनर बघायला मिळाला. दिलीपजी, त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल? नक्की, अगदी. काय माहिती ना की हे जे स्टँडर्ड कॉमेडी वगैरे जे आहे ना, म्हणजे ती आपण खरी पाश्चात्य कल्पना, पण ती आपल्याकडे ह्या ज्या काही कॉमेडियन्सनी आत्मसात केली. आणि ज्या वेळेला तुम्ही शो केला जातो, म्हणजे जो स्टेज शो असतो त्यावेळेला एवढ्या सगळ्या ऑडियन्सला आपल्याशी कनेक्ट करून घेणं, त्यांना इन्व्हॉल्व्ह करून गेलं आणि त्यांना हसवणं, हे जे आहे ते सोपं नाही. आणि ते राजू श्रीवास्तवने त्याच्यात कमांड मिळवली. म्हणजे चित्रपटातून तुकड्या तुकड्यांनी रोल करणं वेगळं किंवा छोटे छोटे रोल करणं वेगळे आणि अशा पद्धतीने स्टँडर्ड कॉमेडियन म्हणून एक 2.5-3 तासाचा शो करणं आणि ते लोकांवर त्याची मोहिनी टाकणं, आपला प्रभाव टाकणं आणि त्यांना पकडून ठेवणं, हे जास्त कसं कौशल्य कसोटीचं असतं आणि त्याच्यामध्ये तो यशस्वी ठरला आणि त्याला सॅल्यूट. म्हणजे तो लक्षात राहील असं. आणि सगळ्यात अजून एक महत्वाचं की असे कॉमेडियन जे आहेत ते बऱ्याचदा असं होतं की त्यांच्यावर कोणाचा तरी प्रभाव असतो, बरोबर, कुठल्या तरी जुन्या कॉमेडियनचा वगैरे. म्हणजे अनेकांवर मेहमूदचा प्रभाव होता, पण यांनी एक स्वतःची स्टाईल आत्मसात केली, स्वतःचा एक लुक आत्मसात केला. ती भाषा, बरं, राजकीय नेत्यांची तो एक व्यंगात्मक अशी कॉमेडी करायचा, चित्रपट कलाकारांची करायचा, पण असं असून करून सुद्धा तो स्वतःचा पण होता. एक स्वतः राजू श्रीवास्तव म्हणून सुद्धा एक ओळख होती, एक वाटचाल होती, एक यश होतं. त्या यशाला आणि त्या व्यक्तिमत्वाला आणि त्या वाटचालीला मी सॅल्यूट करेन. पण बातमी मात्र दुर्दैवाची आहे, दुःखद आहे आणि क्लिष्टकारक आहे, एवढं मात्र. अगदी खरं आहे. दिलीपजी, धन्यवाद. आपण ही जी प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आपल्या सोबत सध्या याच संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी कॉमेडियन सुनील पाल देखील जोडले गेलेले आहेत. सुनीलजी, अतिशय ही दुःखद बातमी समोर आली आज राजू श्रीवास्तव यांच्या निधनाची. आपली पहिली प्रतिक्रिया? विश्वास करणं म्हणजे कठीण होऊन राहिलं, कारण असं कधी विचारच नव्हता केला की बाबा अशी बातमी येईल किंवा आमच्या जीवनामध्ये, आमच्या आयुष्यामध्ये असं आम्हाला काहीतरी ऐकायला मिळेल. ते आमचे सिनियर, आमचे कॉमेडीचे मुख्य, आमचे ग्रेट देशाचे कॉमेडियन आयकॉन समोर त्यांच्यासाठी असं ऐकावं लागेल की न्यूज अजून विश्वास नाही. म्हणजे म्हणून मला वाटतं की काहीतरी अफवा असेल, लगेच कोणीतरी सांगेल की बाबा ही अफवा आहे. नाही, पण सुनीलजी, गेल्या काही दिवसांपासून ते सतत मृत्यूशी झुंज देत होते. ते बरे होतील लवकरात लवकर अशी आशा सगळ्यांना वाटत होती, पण ही दुःखद बातमी समोर आली. काय नेमकं त्याबद्दल वाटतं की ते बरे होऊन परत येतील असं अनेकांना वाटत होतं, सगळे त्यासाठी प्रार्थना देखील करत होते? आम्ही खूप रोजच पॉझिटिव्ह होतो, रोज आमची पूजापाठ चालली होती, रोज आम्ही देवाला साकडा घालत होतो की बाबा लवकर बरा कर आमच्या राजूभाईंना, लवकर त्यांना हसवत परत त्यांना स्टेजवर आण, लोक वाट पाहत आहेत. हे करता आम्ही सर्व आणि त्यांच्या घरचे लोक सर्व आम्ही खूप पॉझिटिव्ह होतो. आणि आता म्हणतो की अजून सुद्धा मला विश्वास नाही, असं वाटतं की बाबा अजून कोणीतरी ब्रेकिंग न्यूज सांगेल की बाबा हे पुढे कुठली तरी अफवा होती. सुनीलजी, खरं तर खूप कठीण काळ आहे, म्हणजे त्यांच्या कुटुंबियांसाठी सुद्धा आणि
आपण देखील अनेक वर्ष त्यांच्यासोबत काम केलेलं आहे, आपल्या देखील अनेक आठवणी असणार आहेत त्यांच्यासोबतच्या. अतिशय दुःखद दिवस असणार आहे हा आपल्यासाठी सुद्धा. काही त्यापैकीच महत्त्वाच्या आठवणी, पॉझिटिव्ह आठवणी, आनंदाचे काही क्षण आपण घालवले त्याबद्दल ऐकायला निश्चितपणे आवडेल. आनंदच देणारा माणूस होता तो. त्यांच्यासोबत एकही माणूस जर बसलेला असेल ना तर एकही माणसाला सुद्धा तो हसवण्याचंच काम असायचं त्यांचं. ऑफिसमध्ये आम्ही गेलो, त्यांना भेटलो किंवा कुठेही त्यांची भेट झाली. राईट फ्रॉम जेव्हा आम्ही सुरुवात केली तर काहीच नव्हतं, एक 5 पैशाची सुद्धा आमची काही ऐकत नव्हती, तेव्हा सुद्धा ते आमच्यासोबत बसायचे, आम्हाला हसवायचे, आम्हाला कामं द्यायची, आम्हाला पैसे द्यायचे, म्हणजे मदत करायची. ज्युनियर लोकांचं खूप लक्ष द्यायचे आणि सिनियरचं खूप रिस्पेक्ट करायचे. असे आमचे ग्रेट राजूभाई, म्हणजे त्यांना काय सांगत त्याच्याबद्दल. प्रत्येक मोठी जे काही तुम्ही चांगल्या गोष्टी विचार करू शकता त्यांच्यासाठी आम्हाला कमी आहे. म्हणजे काय खूप आठवण आहे, खूप आठवण. आणि आमची सुरुवातच त्यांच्या समोर आली. आम्ही त्यांनाच बघून या क्षेत्रामध्ये आलो आणि कामं केली आणि या क्षेत्राला सुद्धा त्यांनी खूप सन्मान दिले. त्यांच्यामुळं, त्यांच्या स्टाईलमुळे आज बरेचसे कॉमेडियन आपली कामं चालवतात आणि कामं सुरू करतात. बिलकुल. सुनीलजी, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपण प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. कॉमेडियन सुनील पाल होते आपल्यासोबत. त्यांनी देखील अतिशय दुःख व्यक्त केलेलं आहे आणि आशावादी होते कित्येक हजारो जण की राजू श्रीवास्तव बरे होतील. गेले काही दिवस ते मृत्यूशी झुंज देत होते, पण अखेर ही दुःखद बातमी समोर आली आणि एक देशातला मोठा महत्त्वाचा विनोदवीर काळाच्या